काँग्रेसनं हिरवे विषारी साप पोसून ठेवले तसा आरोप नवनीत राणांकडून करण्यात आला। वडेट्टीवारांची सुद्धा त्यांनी खिल्ली उडवली। तर नवनीत राणा विषवल्ली आहेत, विजय वडेट्टीवारांनी हा पलटवार केला। हे सगळे चिल्लर लोक आहे, या चिल्लर माणसांवर बोलायची मला काही गरज नाहीये। पर एक मी सांगू शकते की काँग्रेसनी हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले म्हणून एवढे वडवड करतात, कारण हा सगळे प्रकार आता बाहेर कुठे येऊन पडत आहे। काँग्रेसच्या काळामध्ये हे हिरवे विषारी सापांना जपण्याचं काम आणि त्यांच्यावर हा सगळे प्रकरण दाबण्याचं काम काँग्रेसने केलं होतं, पण आता ते बाहेर निघत आहे। पण हे हिरवे विषारी जेवढे साप आहे ना, त्यांना ठेचण्याचं काम आमचे देवेंद्र फडणवीस जी आणि आमचे देशाचे प्रधानमंत्री हे करणार आहे, त्यांना सोडणार नाही। 5 राज्याच्या निवडणुका असताना त्यांचं भाषण हे पूर्णतः पंतप्रधानांचं भाषण नव्हतं। एकीकडे तर आचारसंहितेचं उल्लंघनच होतं आणि दुसरीकडे पंतप्रधानांचं भाषण नसून राजकीय नेत्याचं भाषण होतं, असं ते कालचं भाषण होतं। जवळपास 50 वेळा त्यांनी काँग्रेसचं नाव घेतलं। एवढी भीती का वाटते काँग्रेसची पंतप्रधानांना? परकीयानं ज्यावेळेस देशावर अतिक्रमण केलं त्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या विचाराची जी काही धनाजी संताजी तयार झाली होती, त्यांची भीती जशी वाटत होती तशी भीती काँग्रेसची या देशाच्या पंतप्रधानांना वाटते। त्यामुळे काँग्रेसनं हिरवे विषारी साप पोसून ठेवलं तसा आरोप नवनीत राणांनी केलेला आहे आणि त्यावेळी त्यांनी विजय वडेट्टीवारांची सुद्धा खिल्ली उडवली। याच खिल्ली उडवलेल्या प्रकरणाला विजय वडेट्टीवारांनी सुद्धा खोचक उत्तर दिलं।